गारमाळे येथील मंदिरात विठ्ठल रुक्मिणी आणि श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून हा उत्सव सोहळा 4 दिवस पार पडला. घाटमाथ्यावर असलेल्या गारमाळे येथे दरवर्षी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर या गावची जत्रा असते. त्याचप्रमाणे यावर्षी ग्रामस्थांच्या वतीने भव्य उत्सव सोहळा आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोमवारी सकाळी गारमाळे येथील मंदिरात विठ्ठल रुक्मिणी आणि श्री दत्तगुरू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भव्य होमहवन आणि भजन आणि कीर्तन करण्यात आले. मंगळवारी रात्री श्री संत कृपा भजनी मंडळ दहिगाव यांचे भजन पार पडले. तर बुधवारी सायंकाळी माणिक महाराज मोरे, देवाची आळंदी यांचे कीर्तन आणि हरिपाठ पार पडला. तर गुरुवारी पहाटे मंदिरात काकडा आरती, सत्यनारायण महापूजा, दुपारी महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम, सायंकाळी सुभाष महाराज देशमुख यांचे प्रवचन, नंतर हरिपाठ आणि रात्री गावातून श्रींची भव्य पालखी मिरवणूक गावातून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद आणि रात्री खेळ मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, खालापूर पंचायत समिती सदस्या देवयानी देशमुख, माजी सरपंच संदीप पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. यावेळी गावातील तरुणांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली.